नमस्कार मित्रांनो, मी सतीश गणार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपले शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आलो आहे आज कपाशी खुरपण्यासाठी. तर आज कपाशी खुरपण्यासाठी कोण कोण आलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि आमची कपाशी कशी ते बी कमेंटमध्ये सांगा. चला कंटिन्यू करा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण त्या अगोदर ना आपले शेजारी मामा अशोक मामा ते कपाशीसाठी सऱ्या पाडत आहेत, तर ते तुम्हाला दाखवतो आणि कशी लावतात ते पण दाखवतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यांचे बैल पण दाखवतो कसे. तर मित्रांनो, फायनली आपण अशोक मामा यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही बघितलंच आहे का त्यांचे बैल कसे चालतात आणि कसे बैल आहेत आणि सऱ्या कशा सरळ पडत आहेत. तर अशोक मामाने मला आवाज दिला होता की हे बघायला कशा सऱ्या कशा नाही. तर त्याच्यामध्ये ते अगोदर वाटलं मला कपाशीची लागवड करणार आहे, पण त्याच्यामध्ये तुरीची लागवड करणार आहे. एवढ्या 2 एकरमध्ये सऱ्या पाडत आहेत ते. त्यांनी अगोदर त्याच्यामध्ये जास्त गवत उगल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी अगोदर वखर मारला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सऱ्या पाडून आता संगीत मामी आणि एक लेबर माणूस तर त्याची तुरी टाकत आहेत. 4x2 हे लागवड करतात त्यांनी तुरीची 4 बिया टाकून. तर तुम्हाला ते बियाची व्हरायटी पण दाखवणार आहे. तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही तुरीची व्हरायटी कशी आहे आणि तुम्ही कोणती लागवड करता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशोक मामाचे बैल पण कसे आहेत ते मला पण सांगा. मला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, अशोक मामा BDN 711 ही तुरीची जात लागवड करतायत. तर हा वाण कसा आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला जरा आपल्या शेतामध्ये जाऊ. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर कोण कोण आले तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. चला. तर मित्रांनो, आज कपाशी करण्यासाठी आमची आत्या आणि ताई, मम्मी, पप्पा आणि मी असे 5 जण मिळून आम्ही कपाशी खुरपत होतो. पाटापाटा खुरप्यो, गवत चांगलं काढेव. गबळ येचून घे त्याच्यातलं. त्यानं हातात येचून घ्यायचा पद्धतशीर, बाजूला टाकायचं तिकडं. मोठाला गंज करायचे, उलीला मुठीने टाकायच्या. एकदम चकाट झाली पाहिजे कंबुडी पूर्णी. काय
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि आमची कपाशी आणि मला कपाशी खुराप देते का तर हे मला कमेंटमध्ये सांगा. तर चला धन्यवाद.